दहिसर पूर्व इथल्या विद्यामंदिर शाळेत शिकत असणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचे सकाळी भरणारे वर्ग कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारचे केल्याने अनेक पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शाळेने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी पालकांनी केली होती। याविषयीची बातमी झी 24 तासनं 2 दिवसांपूर्वी दाखवली होती। पालकांचा राग पाहता शाळा प्रशासनाने रविवारी बैठक घेण्यात येईल असं सांगितलं। त्यानुसार आज बैठक घेण्यात आली। या बैठकीत पालकांनी आपले प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर मांडले आणि निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। त्यामुळे शाळा प्रशासक मंडळानं पालकांकडे महिन्याभराचा अवधी मागितला। एका महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ असं शाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल ठाकरे यांनी सांगितलं। शाळेमध्ये विश्वस्त समितीबरोबर जी आज बैठक झाली ती फार सुंदर बैठक झाली आणि त्याच्यात त्यांनी समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत। त्यांनी आमच्याकडे एक साधारणतः एका महिन्याचा जो अवधी मागितलेला आहे आणि पुन्हा जो शाळेत जो बदल केला होता सत्र बदलाचा त्याच्याबद्दल ते पुन्हा फेरविचार करून सकाळच्या सत्रामध्ये शाळा पुन्हा आयोजित करण्याचा त्यांचा 100% प्रयत्न असणार अशा पद्धती त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। सगळ्या पालकांनी ठरवलंय 1 महिना आपण वाट बघूया काय निर्णय, पण 1 महिन्याची अवधी मला तरी वाटते खूप मोठी घेतली आहे। कारण की ह्या प्रोसिजरला आम्ही एप्रिलपासून चालू केलं आहे। मला 1 महिन्याचा वायदा दिलेला आहे। तर आता बघू काय प्रोसिजर पुढे करतील त्याचा। आता त्यांनी सांगितलं आता बघू। आता परत आमची आता परीक्षा परत जवळ आली आहे। जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार परीक्षा। त्याच्यामुळे आता बघू आता काय प्रॉब्लेम निघतो, नाही तर मग आम्ही पुढे पाऊल टाकू अजून नाही जर ऐकले तर। पालकांचा जो गैरसमज झाला होता तो दूर करण्यासाठी त्यांच्याबरोबर आमची मीटिंग झाली आणि प्रश्न सामोपचाराने सुटलेला आहे। नाही ह्या प्रश्न गैरसमजुतीमुळे पुढे आला होता आणि त्याचं योग्य ते आम्ही हे केल्यानंतर पालकांनी ते ॲग्री केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।